उद्याच्या 22 तारखेला जो कार्यक्रम आहे कर्मामध्ये एका मंदिराचं रामप्रतिष्ठा वगैरे आहे त्यानिमित्ताने सुभाष जाऊन काही धार्मिक कार्यक्रम ठेवले तर त्या दिवशी आम्ही श्रीराम चौक असं नामांतर करणार असं त्यांनी नगरपालिकेला फक्त निवेदन दिले आणि जाहीर केलं. ॲक्च्युअल हा अधिकार नगरपालिकेचा आहे. तर त्यांनी परस्पर आणि सोशल मीडियावर जाहीर केलं की त्या दिवशी आम्ही नामांतर करणार. पण ते नामांतर करणार बरोबर आहे पण त्यासाठी ठराव घ्यायला पाहिजे. काय पण त्यांनी की आम्ही श्रीराम चौक हे नामांतर त्या दिवशी करणार असं जाहीर केलं. हेडलाईनमध्ये जाहीर केलं. त्यांनी तुम्ही जाहीर केलं आमचं काही म्हणणं होतं पण त्या दिवशी त्यांनी बोर्ड वगैरे लावला म्हणून त्या चौकाला सुभाषचंद्र बोस यांचं नाव त्यावेळेला त्याचे युवा पिढीने 1985 केलं म्हणजे त्याला प्रादेशिक संदर्भ आहे चौकाला. प्रथम मधल्या चौकामध्ये 1932ला महात्मा गांधींची सभा झाली म्हणून त्याला त्यावेळेला महात्मा गांधी चौक चालवली असं नाव दिलेलं. तर असे ऐतिहासिक संदर्भ असलेले कल्याण आणि चौकाची नाव आहे त्याच्यामुळं ते सुभाषचंद्र बोस यांचा तो अवमान करणारा विषय ठरेल त्याला श्रीराम चौक हे नाव दिलं. त्याच्याऐवजी मग ते शेजारी राशीनपेठ आहे त्यात लोकांनी ही मागणी केली म्हणजे मागणी करण्यामध्ये तेच होते मग ते सगळे रामभक्त त्यामुळे त्या गल्लीत राशीनपेठ आहे श्रीराम पेठ केलं तर काय अडचण नाही हे असं आमचं म्हणणं आहे. बदला असं नाही पण आमचं म्हणणं मुख्य मागणी आमची सुभाष चौकाचं नाव बदलण्यात येऊ आम्ही प्रशासकीय प्रमुख तुम्ही सुभाष चौक हे नाव म्हणजे 70, 75, 80 वर्षे प्रचलित आहे आणि त्याला तो इतिहास आहे. सुभाष चौक हे नाव नगरपालिकेच्या रेकॉर्डला आहे बरोबर पण ह्याचा अर्थ तिथं बोर्ड आहे का नाही. मग आपण बोर्ड लावण्याचा आपला अट्टास नाही फक्त त्या दिवशी त्यांनी विना परवाना श्रीराम चौक असा बोर्ड लावला. परत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आमची मागणी हीच आहे की आम्ही बोर्ड लावणार नाही किंवा नगरपालिकेने सुभाष चौक बोर्ड लावा अशी आमची मागणी नाही. फक्त त्या चौकाचं जे नाव आहे त्याला ऐतिहासिक संदर्भ आहे ते कायम राहावं आणि ह्यांनी विना परवाना श्रीराम चौक असं त्या दिवशी नाम फलक वगैरे लावू नये याची दक्षता प्रशासनाने घ्यावी अशी आमची मागणी आणि विनंती. आणि त्याचे वातावरण काय त्याच्यावर आता प्रशासन प्राण काढेल. हे निवेदन आम्हाला आपल्याला द्यायचं बाहेर घेऊन स्वतंत्र घेतलं. आज जे आपण करमाळा तहसील येथे निवेदन दिलेलं आहे त्या संदर्भात आपण काय सांगा. आज आम्ही सर्वांनी समविचारी लोकांनी एकत्र येऊन की करमाळा चौकाला जे सुभाष चौक नाव प्रचलित आहे किंवा त्या नावाला सुभाषचंद्र बोस यांच्या नावाची पार्श्वभूमी आहे म्हणण्यापेक्षा त्यांचं नाव 1945मध्ये ज्यावेळेला सुभाषचंद्र बोस या महान क्रांतिकारकाचा दुर्दैवी विमान अपघातात निधन झालं त्यावेळेला त्यावेळेसच्या स्वातंत्र्यप्रेमाने भारलेल्या युवा पिढीनं करमाळ्यातल्या उत्स्फूर्तपणे नेताजी सुभाषचंद्र बोस असं नाव त्या चौकाला बहाल केलं होतं आणि कागदोपत्री तेव्हापासून नगरपालिकेकडे सुद्धा त्या चौकाची नोंद सुभाष चौक अशीच आहे. पण ते सुभाष चौक हा शॉर्ट फॉर्म जरी असला तरी त्याचं मूळ नाव नेताजी सुभाषचंद्र बोस चौक असं आहे. आणि काही संघटनांनी नुकतीच नगरपालिकेकडे अशी मागणी केली आहे की त्या चौकाचं नाव बदलून श्रीराम चौक असं करण्यात यावं अशी मागणी त्यांनी नगरपालिकेकडे रितसर निवेदन देऊन केली. त्याबद्दल आमचं काहीही म्हणणं नाही आहे. परंतु उद्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये आणि करमाळ्यातल्या
वेताळपेठेतील राम मंदिराचा मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करमाळे जे विविध कार्यक्रम आयोजित केले सुभाष चौकामध्ये वगैरे, त्या दिवशी सुभाष चौकाचं आम्ही नामांतर करणार असा मनमानी म्हणण्यापेक्षा स्वयंघोषित असा निर्णय त्यांनी सोशल मीडियावर आणि काही बातम्यांद्वारे जाहीर केल्याचं आमच्या निदर्शनाला आलं. त्यामुळं आम्ही आज प्रशासनाकडं तहसीलदार मॅडम असतील, प्रांत मॅडम असतील, करमाळा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी असतील आणि नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांच्याकडे आम्ही सर्व पक्षीय आणि समविचारी मंडळींनी एकत्र येऊन, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आम्ही आमचं लेखी निवेदन प्रशासनाला दिलं आहे की या चौकाचं नाव, ज्याला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नाव ही पार्श्वभूमी आहे, त्याच्यामुळं त्या चौकाचं नामांतर करण्यात येऊ नये अशी आमची एकमताने आणि एकमुखाने मागणी त्या निवेदनाद्वारे आम्ही केली आहे. तुम्ही अजून दुसरी एक मागणी त्याच्यात केलेली आहे तुमच्या निवेदनामध्ये. हो, पेठेचं नाव बदलून. हां, ते कसं आहे, आम्ही त्यांना पर्याय सुचवला आहे. ज्यांनी ही मागणी केली आहे त्यांना आम्ही हा पर्याय सुचवला की तुम्ही आम्ही सगळे रामभक्त आहोत. अखिल मानव जातीच्या दृष्टीने प्रभू श्रीरामचंद्र हे दैवत मानलं जातं आणि आम्ही सुद्धा तेवढेच प्रखर रामभक्त आहोत. पण तुम्ही सुभाषचंद्र बोस या महान क्रांतिकारकाचं नाव बदलून त्या चौकाचं नाव श्रीराम चौक असं करण्याची जी मागणी केली आहे त्याऐवजी तुम्ही तुमच्या म्हणण्यापेक्षा करमाळा शहरात एकमेव अशी पेठ आहे, राशीन पेठ, की ज्याला कसलीही राजकीय ऐतिहासिक पार्श्वभूमी नाही आहे त्या नावाला. तर त्या सुभाष चौकाला लागूनच ती पेठ आहे. त्या पेठेचं नाव श्रीराम पेठ करा किंवा सीताराम पेठ करा, म्हणजे रामाचं नाव कुठून तरी त्या पेठेला जरी आलं तरी आमच्या सगळ्या रामभक्तांच्या भावना आपोआप व्यक्त होतीलच ना. त्याच्यामुळे फक्त सुभाष चौकाचं नाव बदलण्यात येऊ नये एवढी आमची एकमेव महत्त्वाची मागणी आहे. आज या ठिकाणी आपण ज्या उद्देशाने या ठिकाणी जमलो आहोत ते म्हणजे आपल्या करमाळ्यातला जो मुख्य चौक आहे सुभाष चौक, शॉर्टकटमध्ये आपण सुभाष चौक जरी म्हणत असेल तर त्या चौकाचं मूळ नाव आत्ता सांगितलं विवेकरावनी की 70-80 वर्षापूर्वी ते नेताजी सुभाषचंद्र बोस हे तत्कालीन युवा पिढीने त्या ठिकाणी प्रेरित होऊन हे नाव दिलेलं आहे. आत्ता 22 तारखेला काही संघटनांनी हे नाव बदलण्याचं आत्ताच सोशल मीडियावर किंवा बातम्याच्या माध्यमातून घोषित केलेलं आहे, डिक्लेअर केलेलं आहे. हे बरोबर नाही आहे. तसं पाहिलं तर माझं नावसुद्धा रामकृष्ण आहे, म्हणजे माझ्या नावात बी राम आहे आणि कृष्ण पण आहे. परंतु याचा अर्थ असा नाही आहे की ही जी आता सध्या देशामध्ये किंवा सगळीकडं त्यातल्या त्यात करमाळा तालुक्यामध्ये शहरामध्ये जे अशा पद्धतीचं नाव बदलण्याचं काम जे चाललेलं आहे ते अनेक वेगवेगळ्या समाजामध्ये तेढ निर्माण होणार आहे. वादग्रस्त हा विषय आहे. हा विषय घेऊ नये या दृष्टीनं आज आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेब असतील, करमाळा पोलीस स्टेशन असेल, मुख्याधिकारी असतील, हे या संदर्भात आम्ही आपलं या ठिकाणी नावात बदल होऊ नये चौकातल्या म्हणून आम्ही निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे. याची शासनाने दखल घ्यावी आणि हा जो त्यांचा उद्देश आहे तो उद्देश सफल होऊ नये या दृष्टीने आम्ही सर्व सामाजिक संघटनांनी, समविचारी लोकांनी आज या ठिकाणी जे निवेदन दिले त्याची शासनाने दखल घ्यावी या निमित्ताने आम्ही सगळ्यांची विनंती करतो. धन्यवाद. आता जे या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे तहसीलला म्हटलं जाऊ शकतं की श्रीरामाला विरोध होतोय का? असं काही नाही. असं काय नाही. कुणाच्या धार्मिक भावना त्यांनी सुरुवात केली असेल, पण माझा जन्मच त्या दत्तपेठेतला आहे आणि सुभाष चौक ती लेनच माझी. हायकोर्टला सुद्धा दिलेल्या पत्त्यात आम्हाला लेन सुभाष चौकच टाकावं लागते. म्हणजे काय आजचा पुरावा नाही, माझ्या वयापासूनच्या अगोदर तो पुरावा आहे. मग तसं जाती असेल तर प्रत्येक चौकाला नाव देण्यापेक्षा विकास राजकारण यांच्या डोक्यात कुणाच येतं आहे का? आज करमाळ्याचा मसन वाटा ह्याच्याकडे बघण्यापेक्षा चौकाचं नाव बदलण्यात काही फायदा नाही. ते किती मोठे सुभाषचंद्र बोस ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं आपल्याला, त्यांचं नाव बदलून तुम्ही धार्मिक तेढ निर्माण करण्यापेक्षा ज्या गल्ल्या आहेत बा इतर ज्यांना काहीच संदर्भ नाही त्यांना देवाचे नाव दिलं तर आमची काहीच अडचण नाही त्याला. म्हणजे धार्मिक तेढ नाही किंवा आमचा रामाला विरोध नाही, रामाच्याला आमच्या वर्गणी दिल्यात ह्याच्याबद्दल आमचा रामाला विरोध नाही. आमचा विरोध आहे तर चुकीच्या प्रथांना. अशाने जर पायंडा पडला तर करमाळा शहरात नाव सुद्धा बदलावं लागेल. त्यासाठी नवीन एखादं नाव येईल.
मग ते बी मान्य करायचं का आम्ही सगळ्यांनी? आमचा विरोध फक्त चुकीच्या प्रथा पाळणार नाही, आमचा देवांना विरोध नाही. त्यांनी जे चालू केलं असेल त्याला आमचा बिलकुल विरोध नाही. भविष्यात त्यांनी त्यांच्या घराला ह्यांना नावं द्यावं ना, तो त्यांचा लोकशाही दिलेला अधिकार आहे. म्हणजे हा समाजाचा अधिकार हिसकावून घेण्याचा प्रयत्न आहे, त्याला आमचा विरोध आहे. नेताजी सुभाष चौक, त्याला नेताजी सुभाषचंद्र चौक असं आपण बोलतो. ते स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस असं त्याचं नाव आहे त्या चौकाचं. त्या चौकाचं नामांतर आहे ते ठेवावं आणि ते बदलू नको, बदललं नाही पाहिजे. कारण त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस असं त्याचं नाव आहे आणि तेच कायम ठेवावं. आज जे आपण निवेदन देण्यासाठी आलेलो आहे, तर श्रीराम जे पुरुषोत्तम राम आहेत, ज्यांनी शांती आणि समतेचा संदेश दिला, त्या संदेशानुसार जर कुठे ह्या गोष्टीमुळे जर तेढ निर्माण होत असेल तर आपण रामभक्त असे होऊ शकत नाही. ह्या गोष्टीमुळे की प्रॉब्लेम निर्माण होत असतील तर त्या गोष्टीकडून आणि त्या चौकाला ऐतिहासिक वारसा आहे स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांचा, किंवा त्या चौकाला स्वातंत्र्यपूर्व काळापासून नाव देण्यात आलेलं आहे. तर त्या नावाला आपण जसेच तसे ठेवण्यात यावे ही आम्ही सर्वांकडनं निवेदन देण्यात आलेलं आहे. एकेकाला श्रीराम चौक असं नाव करण्याची मागणी केली जाते, दुसरीकडं नाव बदलू नका अशी मागणी केली जाते आणि त्यात तुम्ही शिवफुले शाहू आंबेडकर असं नाव देण्याची मागणी केली आणि दोन्ही एकाच वेळी निवेदन दिले. बरोबरच आहे. 8 दिवसापासून जो वाद चालू आहे, सुभाष चौकात श्रीराम चौक हे नाव देण्यात यावे, पण जे नाव अस्तित्व आहे तेच नाव ठेवलं पाहिजे. मुळातच कुठे धार्मिकता निर्माण होऊ नये यासाठी मी हे अगोदर बी सांगितलं होतं की नामांतर करण्याऐवजी करू नका. जर करायचं असेल तर शिवफुले शाहू आंबेडकरचं नावानं तुम्ही करा. कारण ही शिवफुले शाहू आंबेडकरांची भूमी आहे, ही संतांची भूमी आहे. या भूमीमध्ये कुठंही जातीयता निर्माण होऊ नये, सलोखा राखला जावा. ह्याच कारणावरून आज सर्व एकमुखीने निवेदन सुद्धा दिलेलं आहे की प्रत्येकाने बाबा श्रीराम चौकाचे नाव बदलण्यात येऊ नये, ते सुभाष चौकच नाव ठेवण्यात यावे. आणि याच्या अनुषंगाने मी माझ्या भीमदल संघटनेवरती निवेदन दिलेलं आहे की यामध्ये मी स्पष्ट म्हटलेलं आहे की श्रीराम चौक हे नाव देण्याऐवजी तुम्ही शिवफुले शाहू आंबेडकर नाव द्या. आणि जर द्यायचं नसेल तर कुठलंही नाव न बदलता जशात तसे ते सुभाष चौक हे नाव ठेवण्यात यावे ही भीमदल संघटनेची माझी मागणी आहे. गेल्या 8 दिवसापासून सुभाष चौक करमाळा या ठिकाणी नामकरण करण्याची जी मागणी धरून चाललेली आहे ती अनैतिक आहे. गेल्या अनेक वर्षापासून सुभाष चौक हे नामकरण करण्यात आलेलं आहे, तर त्या ठिकाणी आहे तसंच ठेवण्यात यावं अशी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मागणी होत आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस चौक या नावाला कुठेतरी बदलण्यासाठी श्रीराम चौक असं केलं जातंय, म्हणजे राजकीय दृष्टिकोनातून हे सर्व केलं जातंय का? मला तर तसंच वाटायला लागले. आता मला असं वाटायला लागले करमाळा तालुक्याचं नाव बदलण्यात येऊ नये अशी मला अपेक्षा आहे की आता आहे तरी नाव नीट ठेवावं. कारण आता सगळ्या बदला बदलीत प्रत्येक ठिकाणी पक्ष बी 2-2, 3-3 झालेत. राष्ट्रवादी बाहेर बी आधी बी फक्त काँग्रेस आणि भाजप राहिले, बाकी सगळंच इतर झाले. म्हणजे वाढीव काम. तसं करमाळा आता करमाळा 1 आणि श्रीरामनगर 2 असं भविष्यात घडू नये. म्हणजे येणाऱ्या निवडणुकांमध्ये या नावाच्या राजकारणावरूनच मतदान खेचण्याचा प्रयत्न. हां बरं, आपण काय बोलायला गेलं तर ते कसं होतं, दैवताला ह्यांनी आडवं लावलं, त्या नावाला आडवं लावलं. आता आमच्या बी घरात रामाच्या मूर्त्या आहेत, आम्ही बी वर्गण्या देतो, कार्यक्रम घेतो. पण सुभाषचंद्र बोस एक स्वातंत्र्य सैनिक आहेत, आमचे वडील बी स्वातंत्र्य सैनिक होते, आम्ही बी मानतो त्यांना. पण आता ही नावच बदलायला लागले. मला आता काय बोलायचं, नाव बदलायचं काय कारण आहे? त्यांनी नाव बदलल्यावर तुम्हाला सांगतो करमाळा शहरात त्याचं तेढ निर्माण होईल. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आहे हे नाव राहून द्यावं, त्याच्यात कुणी काय आता वेगळं काय घडू नये, अनुचित प्रकार घडू नये, एवढी अशी माझी अपेक्षा आहे. चौकाचं नाव सुभाष चौकाचं नाव अजिबात बदलू नाही त्यांनी. काल जन्मलेली पोर आहेत, काय बी करायला लागल्यात तसं नाही. खुना चौक नाव होतं त्या सुभाष चौकाचं, खुने चौक नाव होतं. ऐतिहासिक चौक आहे ती, त्याचं नाव बदलू नये. रामावर आमची बी श्रद्धा आहे, प्रेम आहे, मानतो रामाला, पण हे असं करायचं नाही. एवढंच आमची मागणी आहे, दुसरं काय नाही. बस. आपल्या मताचे आम्ही सगळे सहमत आहोत.